नमस्कार मुलांनो, आजचा आपला जो टॉपिक आहे मुलांनो, ॲम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट वेव्ह प्रोड्यूस्ड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ज. म्हणजे आपण जे प्रिन्सिपल बघितले मुलांनो, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन वेव्ज. ज्यावेळी दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ज एकाच वेळी एकाच मिडियममधून सायमल्टेनियसली पास होत असतात, त्यावेळी त्या दोन वेव्ज किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ज एकमेकांना इंटरसेक्ट करतात, एकमेकांना क्रॉस करतात. त्यावेळेचं असणारं जे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे मुलांनो, किंवा त्या ठिकाणचं असणारं जे ॲम्प्लिट्यूड आहे ते काय असतं मुलांनो, वेक्टर सम ऑफ इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट किंवा वेक्टर सम ऑफ इंडिव्हिज्युअल ॲम्प्लिट्यूड्स. म्हणजे त्या पॉईंटचं असणारं टोटल डिस्प्लेसमेंट त्या पॉईंटपासून पास केलेल्या सगळ्या वेव्हच्या डिस्प्लेसमेंटची काय असते मुलांनो, बेरीज असते. त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर त्या वेव्स ज्यावेळी पास होतात त्याचं फॉर्मेशन कसं असेल, क्रस्ट आणि ट्रफ आणि क्रस्ट यांचं जे फॉर्मेशन असतं मुलांनो, ते सुद्धा आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये बघितलेलं आहे. आणि आजचा जो पॉईंट आहे मुलांनो, तो पॉईंट आपल्याला काय बघायचा आहे तर हे आपण जे शिकलो ते प्रॅक्टिकली शिकलो, नंतर त्याला थेरॉटिकल प्रूफ म्हणजे त्याचं असणारं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन कशा पद्धतीनं आपल्याला लिहिता येईल किंवा कशा पद्धतीनं आपल्याला मांडता येईल. आता बोर्डसाठी इम्पॉर्टंट पॉईंट आहे. क्वेश्चन कसं विचारतील, एक्सप्रेस द इक्वेशन ऑफ ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह प्रोड्यूस्ड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ज. 4 मार्कासाठी मुलांनो आणि 3 मार्कासाठी मुलांनो हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. लक्षात आलं. एक्सप्लेन इक्वेशन ऑफ द ॲम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट वेव्ह प्रोड्यूस्ड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ज किंवा एक्सप्रेस द इक्वेशन ऑफ सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ज असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. आता काय म्हणलं बघा, कन्सिडर टू वेव्ज हॅव्हिंग द सेम फ्रिक्वेन्सी बट डिफरंट ॲम्प्लिट्यूड. काय म्हटलं त्यांनी, दोन वेव्ह आहेत. काय म्हटलं त्यांनी, दोन वेव्ज त्यांची फ्रिक्वेन्सी सेम आहे मुलांनो, फ्रिक्वेन्सी सेम, बट काय म्हटलं आहे डिफरंट ॲम्प्लिट्यूड्स A1 अँड A2. त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी सेम आहे, ॲम्प्लिट्यूड डिफरंट आहे. लेट दीज वेव्स डिफर इन फेज बाय फाय. म्हणजे त्या दोन वेव्हमधला जो फेज डिफरन्स आहे मुलांनो तो किती आहे, फाय एवढा आहे. फाय हे सिम्बॉल आहे मुलांनो कशाचा, फेज डिफरन्सचा. दोन वेव्हमधला फेज डिफरन्स किती आहे मुलांनो, फाय एवढा आहे. द डिस्प्लेसमेंट ऑफ ईच वेव्ह ॲट x इज इक्वल टू 0 इज गिवन बाय. त्या वेव्हजनी कंप्लीट केलेलं डिस्प्लेसमेंट किती आहे बघा, पहिल्या वेव्हचं y1 इज इक्वल टू A1 साइन ओमेगा टी, हे पहिलं वेव्हचं डिस्प्लेसमेंट आहे. दुसरं काय मुलांनो, y2 इज इक्वल टू A2 साइन ओमेगा टी प्लस फाय. आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असेल तो फाय का घेतला त्या ठिकाणी, कारण वरती सांगितले मुलांनो दोन वेव्हमध्ये फेज डिफरन्स किती आहे मुलांनो, फाय एवढा आहे. आणि म्हणून ओमेगा टी प्लस फाय हा त्या ठिकाणी मुलांना काय घेतला आहे, ब्रॅकेट घेतलेला आहे. हे आपल्याला काय मिळालं मुलांनो, दोन वेव्हचं डिस्प्लेसमेंट मिळालं. लक्षात आलं. आता ह्या ठिकाणी काय करायचं, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन यूज करायचं. काय म्हटलं आहे बघा, अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट x इज इक्वल टू 0 इज गिवन बाय. त्या पॉईंटला असणारं टोटल डिस्प्लेसमेंट आपल्याला काढायचं आहे. आणि हे काढण्यासाठी आपण काय केलं, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन वेव्ह हे काय केलं, यूज केलं. काय सांगतं प्रिन्सिपल, तर त्या ठिकाणी असलेल्या वेव्हच्या काय करा, डिस्प्लेसमेंटची बेरीज करा. मग काय म्हटलं का बघा, टोटल डिस्प्लेसमेंट y इज इक्वल टू, y म्हणजे काय पोरांनो, टोटल डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू y1 म्हणजे पहिल्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट प्लस y2 दुसऱ्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट. आता ह्या इक्वेशनमध्ये काय केलं मुलांनो, आपण व्हॅल्यूज पुट केल्या. बघा y इज इक्वल टू y1ची किंमत टाकली A1 साइन ओमेगा टी प्लस y2ची किंमत टाकली A2 साइन ओमेगा टी प्लस फाय. लक्षात आलं मुलांनो, काय केलं, y इज इक्वल टू y1 प्लस y2 ह्या इक्वेशनमध्ये काय केले, y1 आणि y2च्या किंमती पुट केल्या. आता मॅथमॅटिकल्स इक्वेशन आपल्याला इथून पुढे मुलांनो वापरायची आहेत. जे तुम्ही शिकला 11th शिकला मॅथमॅटिकल रिलेशन किंवा 9 आणि 10मध्ये शिकला ती रिलेशन मुलांनो इथं आपल्याला वापरायची आहेत. मुलांना सांगतो, ज्या मुलांचं मॅथमॅटिकल बेस पक्का असतो त्यांना फिजिक्समध्ये चांगले मार्क्स पडतात, कारण बरेच रूल्स मॅथ्सचे आपण फिजिक्समध्ये वापरतो आणि ते रूल माहीत असणं गरजेचं आहे. बघा काय म्हणलं आहे, y इज इक्वल टू मुलांनो A1 साइन ओमेगा टी प्लस A2 साइन ओमेगा टी कॉस फाय
प्लस A2 कॉस ओमेगा टी साइन फाय. म्हणजेच काय केलं आहे बघा, तर वरच्या स्टेपमध्ये जी टर्म आहे मुलांनो A2 साइन ओमेगा टी प्लस फाय, ह्या ठिकाणी एक रूल वापरला. तो रूल लिहून ठेवा कुठंतरी किंवा माहीत असणं गरजेचं आहे. कोणता रूल मुलांनो? साइन A प्लस बी. बघा मुलांनो, मॅथ्समधला रूल आहे साइन A प्लस बी. ए म्हणजे मुलांनो ओमेगा टी आणि बी म्हणजे मुलांनो फाय. लक्षात आलं? साइन A प्लस बीचा रूल त्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि तो रूल वापरून खाली इक्वेशन काय लिहिलं बघा, y इज इक्वल टू A1 साइन ओमेगा टी, तसंच प्लस बघा प्लस काय म्हटलं आहे, साइन ए म्हणजेच काय A2 तसंच ठेवलं आहे बघा, ॲम्प्लिट्यूड तसंच ठेवलं आहे. साइन ए म्हणजे मुलांनो साइन ओमेगा टी, कॉस बी म्हणजे मुलांनो कॉस फाय, प्लस A2 तसंच ठेवलं मुलांनो, कॉस ए म्हणजेच कॉस ओमेगा टी आणि साइन बी म्हणजे मुलांनो साइन फाय. इथं काय केलं आपण, बाय युजिंग साइन ए प्लस बी रूल आहे. काय साइन ए प्लस बीचा रूल आहे? साइन ए कॉस बी. लक्षात आलं? साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी. लक्षात आलं? त्याच्यावरून ती स्टेप लिहिलेली आहे. नेक्स्ट लाईनला काय केलं बघा, A1 A2च्या टर्म ज्या आहेत मुलांनो बघा, A1 A2च्या टर्म काय केल्या, एकत्र केल्या. पण हे एकत्र करताना त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय पकडला मुलांनो, तर साइन ओमेगा टी जी टर्म आहे ती काय काढली त्या ठिकाणी मुलांनो, कॉमन काढलेली आहे. बघा A1 साइन ओमेगा टी प्लस A2 साइन ओमेगा टी कॉस फाय अशी टर्म आहे. त्या दोन्ही टर्ममध्ये मुलांनो साइन ओमेगा टी काय मुलांनो कॉमन आहे. तो काय केला आपण, कॉमन काढला. म्हणून काय केलं बघा, y इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये पहिली टर्म A1, त्याच्यातून साइन ओमेगा टी बाहेर काढला. म्हणून त्या ठिकाणी फक्त काय राहील, A1 राहील, प्लस A2 कॉस फाय, कारण त्यातून आपण काय काढला, साइन ओमेगा टी बाहेर काढला. म्हणून काय मिळालं ब्रॅकेट आपल्याला, y इज इक्वल टू A1 प्लस A2 कॉस फाय ब्रॅकेट कंप्लीट साइन ओमेगा टी. ही कशी केली मुलांनो, तर त्या दोन टर्ममधून साइन ओमेगा टी मुलांनो कॉमन काढला, प्लस चिन्ह तसंच A2 साइन फाय कॉस ओमेगा टी ॲज इट इज, बाकी टर्म आहे तशीच लिहिली. आता ह्या ज्या इक्वेशन लिहिलं आपण, ते इक्वेशन आपण काय केलं, जरा थोड्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं लिहिलं. कसं लिहिलं बघा, इफ वी राईट काय म्हटलं आहे, A1 प्लस A2 कॉस फाय, A1 प्लस A2 कॉस फायच्या जागी काय पुट करायचं, ए कॉस थिटा, म्हणजे A1 प्लस A2 कॉस फाय हा जो काही ब्रॅकेट मिळाला आपल्याला, त्या ब्रॅकेटच्या जागी काय पुट करायचं मुलांनो, ए कॉस थिटा. त्याला इक्वेशन नंबर काय म्हटलं मुलांनो, 1 म्हटलं किंवा 6.4 म्हटलं त्याला. अँड काय म्हटलं आहे, A2 साइन फायच्या ऐवजी काय पुट करायचं मुलांनो, ए साइन थिटा. आता ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये ज्या व्हॅल्यूज सांगितल्यात मुलांनो, त्या व्हॅल्यूज काय करायच्या, वरच्या इक्वेशनमध्ये पुट करायच्या. बघा A1 प्लस A2 कॉस फायच्या ऐवजी काय केलं आपण, ए कॉस थिटा पुट केला. A2 साइन फायच्या ऐवजी काय मुलांनो, ए साइन थिटा पुट केला. मग इक्वेशन काय मिळेल बघा, त्या इक्वेशनला आपण 6.4 काय म्हटलो आणि 6.5. म्हणून y इज इक्वल टू तसंच A1 प्लस A2 कॉस फायच्या ऐवजी काय मुलांनो, ए कॉस थिटा साइन ओमेगा टी आहे तसंच, प्लस काय म्हटलं आहे, ए साइन थिटा, कारण ए साइन थिटाच्या ऐवजी आपण काय म्हटलं मुलांनो, सॉरी A2 साइन फायच्या ऐवजी काय म्हटलं आहे, ए साइन थिटा, बाकी कॉस ओमेगा टी तसंच. लक्षात आलं? आता परत मुलांनो बघा इथं काय केला, रूल वापरला आणि ते इक्वेशन काय केलं, स्मॉल स्वरूपात लिहिलं गेलं. काय केलं बघा, हे कशाचा फॉर्म्युला झाला मुलांनो, साइन ए कॉस बीचा परत हा फॉर्म्युला झाला मुलांनो. काय झालं बघा, साइन ए कॉस बीचा फॉर्म्युला परत तयार झाला आहे. तर म्हणून काय केलं बघा, ए कॉस थिटा साइन ओमेगा टी, ए साइन थिटा कॉस ओमेगा टी, म्हणजे कॉस ए साइन बी साइन ए कॉस बी. लक्षात आलं? त्या पद्धतीनेच काय झालं मुलांनो, फॉर्म्युला आपल्याला मिळाला. म्हणून हेच कसं लिहिलं परत बघा, y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस थिटा. म्हणजे इथं सुद्धा काय केला परत, बाय युजिंग साइन ए प्लस बी रूल किंवा बाय युजिंग फॉर्म्युला ऑफ साइन ए प्लस बी, दिस इक्वेशन काय केलं, लहान केलं आपण. y इज इक्वल टू काय लिहिलं, ए साइन ओमेगा टी प्लस थिटा. ह्या इक्वेशनलाच काय म्हटलं बघा, दिस इज द इक्वेशन ऑफ द रिझल्टंट वेव्ह. काय म्हटलं मुलांनो, दिस इज द इक्वेशन ऑफ द रिझल्टंट वेव्ह, the same frequency as that of the interfering waves.
द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ए इज गिवन बाय स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 6.4 अँड 6.5. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे की ह्या इक्वेशनवर काय म्हटलं त्यांनी, दिस इज द इक्वेशन ऑफ रिझल्टंट वेव. म्हणजे एक कंप्लीट वेव की ज्या पॉईंटला त्या दोन वेव्स काय झाल्या मुलांनो कंबाईन झाल्या, म्हणून त्या वेवला काय म्हटलं आपण, रिझल्टंट वेव. त्यांची फ्रिक्वेन्सी काय मुलांनो सेम आहे आणि ते एकमेकांना इंटरफेअर करतात, म्हणजे एकमेकांना छेदतात किंवा एकमेकांच्यामध्ये ॲड होतात. म्हणून हे इक्वेशन कशाचं झालं मुलांनो, इक्वेशन ऑफ रिझल्टंट वेव, डिस्प्लेसमेंट ऑफ इक्वेशन ऑफ रिझल्टंट वेव. आता त्यांनी काय सांगितलं आहे, जर तुम्हाला ॲम्प्लिट्यूड काढायचं असेल रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड त्या पॉईंटचं, तर काय करा 6.4 आणि 6.5 इक्वेशन काय करा स्क्वेअर करा आणि काय करा ॲड करा. म्हणजे 6.4ची LHSचा स्क्वेअर करायचा, 6.5च्या LHSचा स्क्वेअर करायचा आणि दोघांची ॲडिशन घ्यायची. तसंच 6.4च्या RHSचा स्क्वेअर करायचा आणि 6.5च्या RHSचा स्क्वेअर करायचा आणि त्यांचं काय करायचं ॲडिंग करायचं. लक्षात आलं. मग काय म्हटलं आहे, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 6.4 अँड 6.5. आता स्क्वेअरिंग आणि ॲडिंग केल्यामुळं काय केलं बघा, लिहिताना ते व्यवस्थित लिहिलं बघा. 6.4 आणि 6.5च्या RHSला काय काय आहे, ए कॉस थिटा आणि ए साइन थिटा, ते LHSला लिहिले बघा. आणि लिहिताना त्यांना काय सांगितलं आपल्याला स्क्वेअर करायचं आहे, म्हणून काय लिहिलं बघा, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. 6.4 आणि 6.5च्या RHSला काय आहे, ए कॉस थिटा आणि साइन थिटा, ते लिहिताना आपण कशी लिहिले LHSला लिहिले. पण आपल्याला काय सांगितलं त्यांनी स्क्वेअर करा म्हणून काय लिहिलं, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, बघा ब्रॅकेट तसाच आपला कुठला, A1 प्लस A2 कॉस फाय त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस इकडच्या LHSला काय होतं A2 साइन फाय त्याचा स्क्वेअर, म्हणजेच A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. आता आपल्याला माहिती आहे मुलांनो कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय असतो 1 असतो. मग काय केलं बघा, त्या टर्ममध्ये ए स्क्वेअर कॉमन काढला, तुम्हाला ती डायरेक्ट टर्म दिल्या बघा, तुम्हाला डायरेक्ट टर्म दिलेली आहे ए स्क्वेअर इज इक्वल टू. मग ती टर्म आली कशी, तर वरच्या इक्वेशनमध्ये मुलांनो ए स्क्वेअर कॉमन काढला, ए स्क्वेअर कॉमन काढल्यामुळं ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. आणि आपल्याला माहीत आहे मुलांनो कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो 1 असतो. ती किंमत त्या ठिकाणी मुलांनो पुट केली आणि त्याच्यामुळे फक्त LHSला काय शिल्लक राहील, ए स्क्वेअर राहील. म्हणून ए स्क्वेअर इज इक्वल टू इकडं काय शिल्लक राहिलं बघा, A1 स्क्वेअर प्लस टॉईस A1 A2 कॉस फाय प्लस A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. इथं काय केलं मुलांनो, ए प्लस बी, इकडं बघा ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला मुलांनो. काय घेतलं मुलांनो, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर कसा घेतला बघा, ए म्हणजे A1 एचा स्क्वेअर प्लस टॉईस AB, लक्षात आलं, 2 तसंच टॉईस AB, ए म्हणजे A1, बी म्हणजेच काय A2 कॉस फाय प्लस बीचा स्क्वेअर म्हणजेच A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस आपलं A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय आहे तसंच. आता ह्याच्यामध्ये बघा ज्या टर्म्स आहेत शेवटच्या त्या टर्ममध्ये सुद्धा आपण काय केलं, परत आपण A2 काय केलं मुलांनो कॉमन काढला. कोणत्या टर्ममध्ये बघा, A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. ह्याच्यामध्ये मुलांनो A2 स्क्वेअर काय मुलांनो कॉमन आहे, तो A2 स्क्वेअर कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय. परत तिथं काय केलं मुलांनो रूल वापरला, काय रूल वापरला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. त्यामुळे तिथं फक्त काय शिल्लक राहील मुलांनो, A2चा स्क्वेअर त्या ठिकाणी शिल्लक राहील. म्हणून ए इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये रूटमध्ये काय केल्या व्हॅल्यूज पुट केल्या, स्क्वेअर काढला आणि रूट घेतलं, काय येईल ए इज इक्वल टू अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस टॉईस A1 A2 कॉस फाय प्लस A2चा स्क्वेअर. इक्वेशन नंबर 6.7. हे तुम्हाला काय मिळेल, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ऑफ द टू वेव्स इंटरफेरिंग ईच अदर किंवा क्रॉसिंग टू ईच अदर किंवा इंटरसेक्ट टू ईच अदर. म्हणजे ह्या इक्वेशनवरून तुम्ही त्या ठिकाणी असणाऱ्या वेव्हचं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढू शकता. आता ह्या इक्वेशनच्या काय केसेस दिलेत. पहिली केस काय म्हणते, वेन फाय इज इक्वल टू 0. काय म्हटलं मुलांनो, वेन फाय इज इक्वल टू 0 म्हणजे त्या दोन वेव्सचा फेज डिफरन्स 0 असेल. द वेव्ज इन फेज डिफरन्स 0 म्हणजे मुलांनो इन फेज म्हणायचं त्याला, इन फेज द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज फायच्या ठिकाणी 0 व्हॅल्यू पुट केली. आता तुम्हाला माहिती आहे कॉस 0ची किंमत किती असते मुलांनो 1 असती. म्हणून ए इज इक्वल टू काय मिळेल A1 स्क्वेअर तसंच प्लस टॉईस A1
A2 कॉस 0 प्लस A2चा स्क्वेअर. कॉस 0ची किंमत काय आली मुलांनो 1 आली, म्हणून शिल्लक काय राहिलं फक्त आत A1 प्लस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय शिल्लक राहिलं मुलांनो फक्त A1 प्लस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्क्वेअर रूट काय होईल मुलांनो कॅन्सल होईल, फक्त शिल्लक काय राहील A इज इक्वल टू A1 प्लस A2. काय शिल्लक राहील मुलांनो फक्त A इज इक्वल टू A1 प्लस A2. द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज मॅक्झिमम व्हेन फाय इज इक्वल टू 0. म्हणजे कोणत्याही वेवचं ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम कधी असणार आहे त्यावेळी ज्यावेळी त्या दोन वेव्स काय असतील इन फेज असतील, म्हणजे फेज डिफरन्स काय असेल मुलांनो 0 असेल. देअरफॉर द ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह आर इक्वल टू A1 इज इक्वल टू A2. आता इन फेजमध्ये आहेत म्हणजे त्यांचं ॲम्प्लिट्यूड काय मुलांनो सेम आहे. A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A. वरच्या ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या काय मिळेल आपल्याला A1च्या ऐवजी A2 पुट केला किंवा A2च्या ऐवजी A1 पुट केला किंवा दोघांच्या ऐवजी A पुट केला A प्लस A म्हणजेच काय मिळेल मुलांनो टॉईस A. वेन लक्षात आलं, म्हणजेच आपल्याला जे ॲम्प्लिट्यूड होतं ते काय मिळालं मुलांनो डबल मिळालं, म्हणजेच मॅक्झिमम झालं. पण कधी ज्यावेळी त्या वेव्स काय असतील मुलांनो इन फेज असतील, म्हणजे फेज डिफरन्स काय असेल मुलांनो 0 असेल. ही पहिली केस झाली. दुसरी केस काय मुलांनो वेन फाय इज इक्वल टू पाय दॅट इज द वेव्ह आर आउट ऑफ फेज. म्हणजे जर त्या वेव्ज एकमेकांच्या अपोजिट असतील म्हणजेच आउट ऑफ फेज असेल, म्हणजे त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स किती असेल 180 डिग्रीचा. थोडक्यात काय एक वेव्हची सुरुवात क्रस्टनं झाली, दुसऱ्या वेव्हची सुरुवात मुलांनो ट्रफनं झाली. पहिल्या कंडिशनमध्ये काय सांगितलं आपण इन फेज म्हणजे दोन्ही वेव्हचा क्रस्ट एकाच वेळी, दोन्ही वेव्हचा ट्रफ एकाच वेळी. आणि आउट ऑफ फेज म्हणजे एका वेव्हचा क्रस्ट आणि दुसऱ्या वेव्हचा ट्रफ, ह्याला म्हणायचं आउट ऑफ फेज. अशा वेळी अँगल किती झाला मुलांनो 180. आता कॉस 180 किती असतो मुलांनो -1. ती व्हॅल्यू पुट केली आपल्याला रूटमध्ये काय मिळेल A1 मायनस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. लक्षात आलं, रूट आणि स्क्वेअर काय होईल कॅन्सल होईल. A इज इक्वल टू काय मिळेल A1 मायनस A2. द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज मिनिमम व्हेन पाय इज इक्वल टू पाय. म्हणजे त्यावेळी आपल्याला ॲम्प्लिट्यूड काय होईल मुलांनो कमी मिळेल, कारण त्या ठिकाणी सबट्रॅक्शन आहे, वजाबाकी आहे. पहिल्या इक्वेशनमध्ये ॲडिशन होती पण त्यामुळे आपल्याला ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम मिळालं. ह्या इक्वेशनमध्ये सबट्रॅक्शन आहे म्हणजे ॲम्प्लिट्यूड काय मिळेल मुलांनो मिनिमम मिळेल. पण काय म्हटलं आहे इफ द ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्स आर इक्वल दॅट इज A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A व्हेन द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज 0. ॲम्प्लिट्यूड कधी मिळेल काय मिळेल मुलांनो 0 मिळेल. कधी ज्यावेळी आउट ऑफ फेज असेल किंवा तुमच्यामध्ये फेज डिफरन्स काय असेल मुलांनो 0. फेज डिफरन्स काय असेल 180 असेल. आता ह्याच्यावरून खाली इक्वेशन लिहिलं आहे बघा. दस द मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड इज द सम ऑफ द टू ॲम्प्लिट्यूड्स वेन द फेज डिफरन्स बिटवीन टू वेव्स इज 0. मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड कधी मिळतं फेज डिफरन्स 0 असेल किंवा त्या इन फेज असतील. अँड मिनिमम ॲम्प्लिट्यूड इज द डिफरन्स ऑफ द टू ॲम्प्लिट्यूड्स वेन द फेज डिफरन्स बिटवीन द टू वेव्ज इज पाय. म्हणजे ज्यावेळी मिनिमम ॲम्प्लिट्यूडचा विचार करतो त्यावेळी फेज डिफरन्स किती असतो मुलांनो पाय असतो किंवा त्याला आपण आउट ऑफ फेज म्हणतो. द इंटेन्सिटीज ऑफ द वेव्स आर प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ देअर ॲम्प्लिट्यूड हेन्स फाय इज इक्वल टू 0. आता ॲम्प्लिट्यूड आणि इंटेन्सिटीचं रिलेशन आहे, बेसिक रिलेशन आहे. म्हणून काय लिहिलं बघा आय मॅक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर किंवा ए मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू. मग ॲम्प्लिट्यूड आपल्याला कधी मॅक्झिमम येतं मुलांनो त्यावेळी त्यांची ॲडिशन असेल म्हणून A1 प्लस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, त्याला काय म्हणलं आपण 6.8. अँड व्हेन फाय इज इक्वल टू पाय आय मीन म्हणजे मिनिमम इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. इंटेन्सिटी मिनिमम कधी असणार आहे ज्यावेळी त्यांचा ॲम्प्लिट्यूड काय असेल मुलांनो मिनिमम असेल, म्हणून ए मीनचा स्क्वेअर इज इक्वल टू A1 मायनस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्याला काय दिलं मुलांनो नेक्स्ट इक्वेशन दिलं. Therefore, intensity is maximum when the two waves interfere in phase, while intensity is minimum when two waves interfere out of phase. म्हणजेच मिनिमम आणि मॅक्झिमम हे कधी मिळतं तर इन फेज असेल तर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आणि आउट ऑफ फेज असेल तर मुलांनो मिनिमम ॲम्प्लिट्यूड. हे काय मुलांनो महत्त्वाचं इक्वेशन आहे. आता हेच इक्वेशन ज्यावेळी मुलांना आपण वर्गामध्ये एखाद्या वेळी लेक्चर घेऊ तेव्हा आपण हे इक्वेशन काय करू मुलांनो त्यावेळी रिपीट करू, कारण तुमच्या समोर हे इक्वेशन घेणं तेवढंच काय मुलांनो गरजेचं आहे. धन्यवाद.